नमस्ते. मी आर्यन सूर्यवंशी, प्रेसिडेंट फाउंडर ऑफ आर्यन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. आज माझ्या प्रिय पालकांसोबत खूप मनापासून बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या आहेत आणि त्यासाठी आज हा छोटासा प्रयत्न सर्व पालकांनी थोडासा वेळ काढायचा आहे आणि तुमच्या मनातल्या शंका कुशंका असतील, तुमच्या मनातले विजन्स असतील, विद्यार्थ्यांचे फ्युचर, विद्यार्थ्यांचं आयुष्य, भविष्य, या सर्वच विषयांवरती खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिकल लेवलला जाऊन मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. फक्त हा संवाद शेवटपर्यंत ऐकायचा आहे, कारण शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं समजणार आहेत. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की थोडासा वेळ आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी काढायचा आहे. कारण आज तुमच्या मनामध्ये ज्या ज्या प्रश्नांची खदखद आहे, तुमच्या मनामध्ये ज्या ज्या प्रश्नांना घेऊन शंका कुशंका आणि बरेचशा पालकांकडून समजत आहे की आर्यन सूर्यवंशी सदैव आमच्यापासून दूर असतात. मागच्या वर्षी त्याच्या पाठीमागची कारणं कुठलीही सांगत बसायची नाहीत. यावर्षीपासून सडेतोडपणे आपल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला सगळ्यात मोठा प्लॅन, जो पुस्तकी किंवा फक्त पेपरवर्क नाही, या सर्व गोष्टींना घेऊन आज मला बोलताना खूप आनंद होतोय. आजचा जो संवाद आहे तो थेट विद्यार्थी, पालक आणि आर्यन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे सर्व टीचर स्टाफ आणि स्वतः मी यांच्यामध्ये होणारा सगळ्यात महत्त्वाचा संवाद आज आपल्या सर्वांसाठी, माझ्या विद्यार्थ्यांसाठी. एक एक दिवस, एक एक तास, एक एक मिनिट खूप कष्ट करायचं आणि त्या कष्टामधूनच जे काय राहिलेले ड्रॉबॅक्स आहेत, लूपहोल्स आहेत, हे आज माझ्या कानावरती तुमच्या माध्यमातून ज्यावेळेस पडतात त्यावेळेस असं वाटतं की आर्यन सर तुम्हाला फेस करताना कुठंही ऑफिसमध्ये मीटिंग घेत बसणार नाहीत. सडेतोडपणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं उत्तर, सडेतोडपणे विद्यार्थ्यांचं केलेलं प्लॅनिंग आणि खूप चांगल्या पद्धतीने केलेल्या या प्लॅनिंगचा तुमच्यापर्यंत जो काही मला संदेश द्यायचा आहे तो आज अगदी शांतपणे, सावधगिरीने प्रत्येक शब्दाला तुम्ही ऐकावं ही पुन्हा एकदा नम्र विनंती करतो. आपली आर्यन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ही 8 जून सकाळी 9 ते 3:30 या शाळेच्या 6 तासाच्या अतिशय महत्त्वाच्या टाइमटेबलमध्ये विद्यार्थ्यांना ज्या काही गोष्टी दिल्या जाणार आहेत, मागच्या वर्षी ज्या काही चुका झाल्या, पालकांना समजल्या, जागृत पालकांनी आम्हाला भेटून सांगितल्या, त्यावरती एक महत्त्वाचं सोल्युशन हेच आहे की कोणत्याही प्रश्नाचं, कोणत्याही शंकेचं, कोणत्याही गोष्टीचं उत्तर आता आमच्या सगळ्या टीमला कृतीतून द्यायचं आहे. आणि ही कृती काय असणार आहे? सकाळी 9:30 वाजल्यापासून 3:30 पर्यंत, म्हणजेच या 6 तासामध्ये एकही शिक्षक, विथ फाउंडर, विथ प्रिन्सिपल, कोणीही कोणत्याही पालकाला भेटणार नाही. कारण तुम्ही पाठवलेल्या विद्यार्थ्यावरती आम्हाला काम करू द्या, आम्हाला कष्ट करू द्या. आम्ही दिलेल्या प्रत्येक शब्दावरती आम्हाला ठामपणे कृतीतून काम करू द्या. जेवढे काही प्रॉमिसेस तुम्हाला दिले गेलेले आहेत, ज्या काही गोष्टी मी तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये बोललेलो आहे, जे की मागच्या वर्षी झालेलं नाही आहे, ते पूर्ण करण्याची संधी आम्हाला 9:30 ते 3:30 या वेळेमध्ये करू द्या. कारण याच वेळेमध्ये बरेचसे पालक बाहेर वेटिंगला ज्यावेळेस बसत असतात त्यावेळेस त्यांचा एक गैरसमज होतोय की आर्यन सर त्यांना भेटत नाहीत. त्यावेळेस आर्यन सर मुलांसमोर असतात, एखाद्या मीटिंग ज्या की विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसोबत घेतल्या जातात त्या मीटिंगमध्ये असतात किंवा विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये बराच वेळ ते व्यतीत करत असतात. त्यामुळं शाळेच्या टायमिंगमध्ये कोणताही पालक यावर्षी तरी येणार नाही याची दखल सर्वांनी घ्यावी, ही हात जोडून पुन्हा एकदा विनंती. कारण सर्व पालक जागरूक आहेत. शाळा सुटल्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत आर्यन सर तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्यासाठी, तुमच्या प्रश्नांसाठी, सगळ्यांसाठी अवेलेबल असणार आहे. पेपरमध्ये, न्यूज मीडियामध्ये पेड न्यूज येऊन खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं सांगणाऱ्या, मीडियावरती विश्वास ठेवणाऱ्या पालकांना मी कृतीतून उत्तर देणार, हे मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. कारण या अफवांवरती विश्वास ठेवून कन्फ्युजन करून घेणारे जेवढे काही पालक आपल्या शाळेबद्दल, शाळेविषयी जे शंका कुशंका किंवा मनामध्ये गैरसमज करून घेत आहेत, पुन्हा एकदा मी सांगेल की आपली शाळा ही मान्यताप्राप्त शाळा आहे. आपली शाळा 12वीपर्यंत विद्यार्थ्यांना चांगलं फ्युचर देणारी शाळा आहे. त्याची सगळी कागदपत्रं अगदी व्यवस्थित अपडेट करून या फाईलमध्ये लावलेली आहेत. कोणत्याही पालकांना
दुसऱ्या पालकांनी जर चुकीची माहिती दिली असेल तर ताबडतोब त्या पालकाने या ठिकाणी उपस्थित राहावं, कारण तुमचा मुलगा माझ्या हातामध्ये आहे, तुमचा मुलगा या शाळेमध्ये शिकत आहे. या शाळेबद्दल असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर संबंधित व्यक्तीलाच तुम्ही भेटावं, ही माझी विनंती तुम्हाला आहे. विद्यार्थ्यांचं अकॅडमिक असेल, स्पोर्ट्स असेल, विद्यार्थ्याचं शाळेचं टायमिंग असेल, विद्यार्थ्याचे पर्सनल प्रश्न असतील, विद्यार्थ्याच्या डोक्यावरती येणारा ताण असेल, तुमचं पॅरेंटिंग असेल, विद्यार्थ्यांना तुम्ही ज्या पद्धतीने जपताय त्या पद्धतीने शाळा कशा पद्धतीने जपत आहे, कशा पद्धतीने शिकवत आहे, कोणत्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने देत आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही समक्ष भेटल्यावरच भेटणार आहेत. आणि हा समक्ष भेटीचा जो टायमिंग आहे तो शाळा सुटल्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत आहे. या वेळेमध्ये कोणतेही पालक त्या विद्यार्थ्याला घेऊन आर्यन सरांशी भेटू शकतात, प्रिन्सिपल मॅडमशी भेटू शकतात, कोऑर्डिनेटर मॅडमशी भेटू शकतात. जे काही मॅनेजमेंट केलेलं आहे ते फक्त मुलांसाठी आहे. जी ही शाळा उभी केली आहे ती फक्त मुलांसाठी केलेली आहे. ज्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी आहेत ती फक्त त्या मुलांशी निगडीत आहेत. बाकीचं कोणतंही पॉलिटिक्स, कोणत्याही व्यक्ती आणि कोणत्याही मोठ्या व्यक्तीविषयी आम्हाला कोणत्याही पद्धतीची कसलीही तक्रार नाही. माझे विद्यार्थी, मी ॲज अ सेकंड मदर या विद्यार्थ्यांसमोर असताना मला या जगामध्ये फक्त तुमची मदत हवी. पालक हो, तुमच्यासाठी आजचा हा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे की तुम्ही आहात, तुम्ही सपोर्ट केलेला आहात. तुमच्या मुलांमुळे ही शाळा उभी राहिलेली आहे. तुमच्या सपोर्टमुळे ही शाळा उभी राहिली असेल तर जगातल्या कुठल्याही माणसाचं ऐकण्या अगोदर, संभ्रमावस्था करून घेण्या अगोदर, गैरसमज करून घेण्या अगोदर प्रत्यक्ष तुम्ही इथं यावं, ही माझी विनंती आहे तुम्हाला. विद्यार्थ्यांबद्दल केलेले सगळे प्लॅन मला कृतीतून दाखवायचे आहेत. इथं माझी पपेटगिरी किंवा इथं माझी भाषणबाजी चाललेली नाही. वस्तुस्थितीला धरून असणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत. एक, विद्यार्थ्याची अकॅडमिक प्रगती कशी सुधरेल, विद्यार्थ्यांचा अभ्यासामधलं नॉलेज असेल, रीडिंग असेल, रायटिंग असेल, अंडरस्टँडिंग असेल, त्यांच्या मनामध्ये असणारे क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील, त्याविषयी शाळा काय करते, रीडिंगसाठी शाळा काय करते, रायटिंगसाठी शाळा काय करते, अकॅडमिकसाठी शाळा काय करते, कॉम्प्युटरसाठी शाळा काय करते, स्पोर्ट्ससाठी शाळा काय करते, त्यांच्या ओव्हरऑल एक्झामसाठी शाळा काय करते, त्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी शाळा काय करते, पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत जे प्रोग्राम शाळेने राबवलेले आहेत त्याच्यासाठी शाळा काय करते, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही साथ देणं गरजेचं आहे का शंका घेऊन गेटच्या बाहेर बडबड करणं बरोबर आहे, याच्यावरती तुम्ही काम करणं खरं गरजेचं आहे. जर तुम्ही बाहेर बडबड केली तर प्रश्नाचं उत्तर भेटणार नाही, त्याच्यामधून गैरसमज निर्माण होणार आहेत. आणि या गैरसमजातून 2च गोष्टी बाहेर पडतील. त्यातली एक म्हणजे तुमच्या मनामध्ये शाळेविषयी घृणास्पद कृतज्ञता निर्माण होईल, आणि दुसरी गोष्ट आपल्या या गोष्टीचा, आपल्या या शाळेचा, आपल्या या सगळ्या सिस्टीमचा कुणीतरी खूप चुकीच्या पद्धतीने अतिशय मोठं नुकसान करू शकतो. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीशी निगडीत आहेत. पालक हो, तुमच्यासाठी आज संवाद साधतोय. त्यातली पहिली गोष्ट मी सांगितली. दुसरी गोष्ट ही आहे की विद्यार्थ्याला शाळा का आवडते याच्या पाठीमागचं कारण आम्हाला कृतीतून द्यायचं आहे. त्यासाठी ही विद्यार्थ्यांची ही दुसरी आई म्हणजेच आर्यन पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अलंकारिक भाषा नाही. तुम्हाला काउन्सिलिंग चाललेलं नाही. तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम्स सापडले, ज्या ज्या ठिकाणी शंका आल्या, त्या ठिकाणी तुम्ही इथं येणं गरजेचं आहे. तुम्ही न येता बाहेरच्या लोकांचं ऐकून जर मनात गैरसमज करून घेतलात तर आपली शाळा आपली राहणार नाही. आज विद्यार्थी जो आपल्या शाळेमध्ये शिकत आहे तो प्रेशरमध्ये आहे. त्याला काही गोष्टी समजून घेण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही का आई वडिलांच्या प्रेशरमुळे तो विचारू शकत नाही. या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की या शाळेमध्ये 8 जूनपासून जे काही होणार आहे ते तुम्हाला सांगितलेल्या गोष्टींच्या कृतीतून दाखवल्या जाणाऱ्या सगळ्या ॲक्शन्स तुम्हाला रोज पाहायला मिळतील. आज ऐकणाऱ्या पालकांमध्ये काही पालकांच्या मनामध्ये आत्ताही शंका निर्माण झाली असेल की सर पहिल्यासारखेच खूप सारं काही बोलतात, पण नाही. मी तुम्हाला सांगितलं की 9:30 ते 3:30 मध्ये माझ्या या जवळपास 100 टीचरांच्या स्टाफसोबत मला या मुलांसाठी काम करू द्या. या मुलांमध्ये तो बदल घडवायचा असेल तर त्या बदलासाठी आपण सगळे एकत्रित येणं गरजेचं आहे. चुकलेल्या गोष्टी एकत्रितरित्या डिस्कस करून सोल्युशन बेस्ड काहीतरी गोष्टी करणं गरजेचं आहे. नंबर 1, आपल्या शाळेमध्ये अकॅडमिकसाठी सर्व मुलांना प्रॉपर रीडिंग जमलं पाहिजे. त्यासाठी रेमेडियल क्लासेस असतील, असिस्टंट टीचरचं कष्ट असेल किंवा प्रिन्सिपलपासून ते हाऊसकीपिंगपर्यंत सगळे लोक या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी लागतील. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे म्हणजे रीडिंग.
विद्यार्थ्यांना वाचन चांगल्या पद्धतीने करता यावं. अमेरिकन एज्युकेशन स्ट्रॅटेजीमध्ये विद्यार्थ्यांना सर्वात जास्त रीडिंगवरती फोकस करायला का सांगतात? कारण विद्यार्थ्याच्या ज्ञानाची व्यापकता वाढवण्यासाठी त्यांचं रीडिंग जास्तीत जास्त व्हावं, अवघड शब्द त्यांच्या नजरेत सारखे यावेत, यासाठी यावर्षीचा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्लॅन आहे रीडिंगवरती विद्यार्थ्यांवरती जास्तीत जास्त कष्ट करायचे. रायटिंग, लेखन पद्धती, लेखन कौशल्य, हँड रायटिंगमध्ये असणारी सगळ्यात महत्त्वाची इम्प्रूव्हमेंट असेल, म्हणजे ज्याला आपण गुड हँडरायटिंग म्हणतो, यावरही माझी टीम यावर्षी खूप महत्त्वाचं काम करणार आहे. प्रत्येक नोटबुकमध्ये लिहिला जाणारा प्रत्येक शब्द हा गुड हँडरायटिंगचा अतिशय शुद्ध आणि चांगला वर्ड असू शकतो. आणि विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व हे त्याच्या अक्षरातून समजत असतं आणि त्यामुळं अक्षर हाच खरा दागिना असेल. या शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर, ज्याला आपण हँडरायटिंग म्हणतो, ते गुड हँडरायटिंग कसं साठी प्रचंड मेहनत घ्यायची आहे. त्यासाठी पालकांनी आणि टीचरांनी एकत्रित येऊन या विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरावरती काम करायचं आहे आणि त्यासाठी एक वेगळे प्लॅन्स तयार केलेले आहेत. पालक हो, तुमच्यासाठी आणखीन एक महत्त्वाचा मेसेज. एखादा शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला जर नाही आवडला तर तो पहिलं आईला किंवा वडिलांना सांगतो. त्या क्षणी तुम्हाला या ठिकाणी स्कूल काउन्सिलरची या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने नेमणूक केलेली आहे. एक चांगले स्कूल काउन्सिलर आमच्याकडे असताना असे प्रश्न जर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले तर माझी विनंती तुम्हाला आहे की तुम्ही ताबडतोब त्याच्यावर लगेच ऍक्शन घ्यावी आणि त्या असणाऱ्या प्रॉब्लेमला लगेच सॉल्व्ह करा. यावर्षी शैक्षणिक वर्ष 2026-27 यावर्षी आपण आपल्या शाळेमध्ये काही गोष्टींमध्ये खूप सारे आमूलाग्र बदल केलेले आहेत. ज्यामध्ये युनिफॉर्म आहे, ज्यामध्ये शाळेचं टायमिंग आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे सब्जेक्ट ओरिएंटेड महत्त्वाचं प्लॅनिंग आहे, एक्झाम असतील, गॅदरिंग असेल, पिकनिक असेल, सर्व गोष्टी जे की विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न बनवतात, त्या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा विद्यार्थ्यांसाठी बदल केलेला आहे. हा केलेला बदल मोठ्या मनाने ऍक्सेप्ट करा आणि शाळेला सपोर्ट करा. अकॅडमिक मध्ये टेक्नॉलॉजिकल नॉलेज असेल, कॉम्प्युटर असेल, स्पोर्ट्स असेल, अकॅडमिक मधलं रीडिंग असेल, रायटिंग असेल, अंडरस्टँडिंग असेल, एक्झाम्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं काम माझ्याकडून होणार आहे. ते झाल्यानंतर प्रत्येक विषयाला जे अतिशय चांगले टीचर शाळेने अपॉइंट केलेले आहेत, त्यांच्या मदतीला त्यांच्या वर्गामध्ये जो असिस्टंट टीचर आहे, एका वर्गात 2 शिक्षकांना घेऊन ज्या पद्धतीने शिक्षण व्यवस्था राबवली जाणार आहे, विद्यार्थ्यांच्या लॉकर्सला घेऊन, विद्यार्थ्यांच्या स्पोर्ट्सला घेऊन, विद्यार्थ्यांच्या मॉर्निंगच्या आणि इव्हिनिंगच्या टायमिंग मध्ये केलेल्या सगळ्यात महत्त्वाच्या ऍक्टिव्हिटीला घेऊन यावर्षीची शाळा ही एकदम मजबूत आणि विद्यार्थ्यांच्या करिअर ओरिएंटेड कोर्सेसशी रिलेटेड असणार आहे. सर्व पालकांना पुन्हा एकदा विनंती आहे, पालकांचा स्पोकन इंग्लिश असेल, पालकांचा हेल्थ क्लब असेल, विद्यार्थ्यांचं पहाटे 5 ते रात्री 8 पर्यंत शेड्यूल असेल, या सगळ्यांना घेऊन जे काही प्लॅनिंग केलेलं आहे त्या प्लॅनिंगसाठी, माझ्यासाठी, माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या सगळ्या मातीसाठी घडणाऱ्या मुलांसाठी साथ द्या. कंप्लेंट करण्यापेक्षा तुम्ही ऑफिसला व्हिजिट करा. आपले सगळे प्रॉब्लेम्स त्या महत्वाच्या व्यक्तींसमोर प्रेझेंट करा. बोला, बोलते व्हा. तुमच्या मनामध्ये जी खदखद आहे ती ओपन करा. इथल्या स्टाफला तुम्ही त्या गोष्टी सांगा. संबंधित व्यक्तीला भेटून आपल्या विद्यार्थ्यांचे सगळे प्रॉब्लेम्स बोला. बोलल्यानंतर प्रॉब्लेम्स समजतील. प्रॉब्लेम्स समजल्यानंतर सोल्युशन्स निघतील. सोल्युशन्स निघाल्यानंतर ऍक्शन मधले प्लॅन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्यापर्यंत पोहोचलेले ऍक्शन्स प्लॅन जर खरंच चांगले आणि अतिशय महत्त्वाचे असतील तर ते इम्प्लिमेंट होतील आणि इम्प्लिमेंट झाल्यानंतर जो विद्यार्थी तयार होणार आहे तो बुकिश नसणार आहे. तो एक प्रॅक्टिकल आणि फायनान्शियल लिटरसी मध्ये मास्टर माइंड होईल. या वर्षीची थीम ही फायनान्शियल लिटरसी आहे. माझा विद्यार्थी साक्षर नाही, आर्थिक साक्षरता त्याच्यामध्ये उतरली पाहिजे. फायनान्शियल लिटरसीला घेऊन सिरियसली ह्या विद्यार्थ्यांनी काम करावं. जे स्पोर्ट्स मधले अतिशय महत्त्वाचे स्टुडंट्स आहेत त्यांना शाळेकडून मिळणारं ट्रेनिंग असेल, जे अकॅडमिक मधले असतील, ड्रॉइंग मधले असतील, ऑलिम्पियाड मधले असतील किंवा अजून स्पर्धा परीक्षा असेल, जेई असेल, नीट असेल, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल,
या सगळ्या स्पर्धा परीक्षांना घेऊन एक महत्वाचे प्लॅनिंग्स केलेले आहेत. त्यामुळं गेटच्या बाहेर प्रश्न, विचारविमर्श, डिस्कशन, डिबेट, चुकीचे बरोबर जे काही वाद असतील, जे काही मतभेद असतील, ते या ऑफिसच्या आतमध्ये बसलेल्या संबंधित व्यक्तीसमोर आल्यावरती पालक तुम्हाला ते बोलायचे. माझा विद्यार्थी माझ्यासाठी जीव की प्राण आहे हे मी शब्दातून नाही सांगत, मी हे कृतीतून दाखवणार. आणि त्यासाठी आर्यन सूर्यवंशी तुमच्या पुढे हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतोय की आपल्या मुलांसाठी चालू केलेली ही शाळा दुसऱ्यांनी कुणीतरी आपल्या शाळेवरती गालबोट दाखवण्यापेक्षा स्वतः उपस्थित राहून त्या शाळेमध्ये काय बदल करता येतील का? तुम्ही क्रांतिकारी आहात. आपले पूर्वज ब्रिटिशांसोबत लढलेले आहेत, मुघलांच्या विरोधात लढलेले आहेत. या सगळ्यांना या देशातून हाकलून लावलेलं आहे. ते सगळे शूरवीर मावळे असतील किंवा आपले देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी स्वातंत्र्यवीर असतील, या सगळ्यांचा वारसा आपल्याला लाभलेला असताना गेटच्या बाहेर चर्चा करण्यापेक्षा संबंधित व्यक्तीसोबत तुम्ही तुमच्या मुलांचे असणारे सगळे प्रॉब्लेम, मग तो सीसीटीव्हीचा काही प्रॉब्लेम असेल, मग तो अकॅडमिकचा प्रॉब्लेम असेल, स्पोर्ट्सचा प्रॉब्लेम असेल, बोलावं लागेल, यावं लागेल आणि या ठिकाणी सोल्युशन घेऊन मगच जावं लागेल. आणि त्यासाठी सर्व तयारी या वर्षाची केलेली आहे. माझे सगळे प्राणप्रिय विद्यार्थी हे सोमवारपासून माझ्या शाळेला येणार आहेत. शाळा एकही दिवस चुकवायची नाही, त्यासाठी विद्यार्थ्यांचे डाएट प्लॅन केलेले आहेत, त्याचे चप पाठवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी जेवढं काही करता येईल, महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने बऱ्याचशा देशांचा अभ्यास करून, त्या ठिकाणी असणाऱ्या संविधानांचा अभ्यास करून, ज्या पद्धतीने जगातलं सर्वात मोठं आणि वन ऑफ द बेस्ट कॉन्स्टिट्यूशन तयार केलेलं आहे, त्याच पद्धतीने या जगातल्या सर्वात बेस्ट अशा एज्युकेशन मेथड, एज्युकेशन सिस्टम आपण या ठिकाणी अडॉप्ट करतोय, आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहोत. त्यासाठी तरी एकत्र येऊया. बाहेर कुणीतरी काहीतरी बोलावं, विद्यार्थ्यांचं नुकसान झालं म्हणून त्याचं बऱ्याच प्रकारे पब्लिसिटी करावी. आपल्या विरोधात कोण काम करत आहे याचा दाखला तुम्हाला द्यायची गरज नाहीये. मागच्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती शाळेला मान्यत असताना सुद्धा क्वेश्चन मार्क क्रिएट करणारे बरेचसे सोशल मीडियाचे कोण आहेत, त्यांना सपोर्ट करणारे कोण आहेत आणि त्यांना सपोर्ट करून आपल्या विरोधात वागणारे कोण आहेत याचा विचार पालकांनी करावा. आर्यन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ही आपल्या मुलांची शाळा आहे आणि ह्या मुलांच्या शाळेमध्ये पालकांनी पॉझिटिव्ह सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे, विधायक सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी या ठिकाणी 24 तासही मला कमी पडत आहेत. मी देवाकडे एकच प्रार्थना करतोय की ह्या दिवसाचे तास जरी वाढवले तरी तेही कमी पडतील. एवढं सगळं कष्ट या मुलांसाठी करायचं आहे. फक्त एक, तुम्ही या ठिकाणी मुलांसाठी आणि आम्ही या ठिकाणी मुलांसाठी एकत्र येऊन काम करायचं आहे आणि त्यासाठी प्लॅन करा. त्यासाठी आपल्या शाळेला एक अतिशय स्ट्रॉंग बनवा, म्हणजेच बाहेरचे आरोप करणारे, शंका कुशंका निर्माण करून तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणारे कुणीही तयार होणार नाहीत. ही तुमची शाळा आहे, तुमच्या मुलांसाठी चालू केलेली शाळा आहे, पैसे कमवण्यासाठी नाही. जेवढे लागतात तेवढे हक्कानी आपल्याकडून घेतले जाणार आहेत, कारण त्यात मुलांची प्रगती दिसते आणि त्यांच्यासाठीच 2026-27चं अकॅडमिक इयर आपल्याला वन ऑफ द बेस्ट बनवायचं आहे. आणि त्यासाठी तुमच्याकडून मला जो हवा आहे तो सपोर्ट नक्की मिळेल ही आशा व्यक्त करतो मी.